हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्युटिफुल बोटनेक डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। साईजनुसार गलारुंदी घ्यायची आहे। मी इथे 34 साईजचं ब्लाऊज शिवते म्हणून शोल्डर 7 इंच घेतलेला आहे आणि गलारुंदी 3 इंच, उंचीला सुद्धा आपण 3 इंच घ्यायचं आहे आणि इथे एक बॉक्स तयार करायचा आहे। गल्याला गोल शेप मारायचा। इंचावरती मार्किंग करायचं आहे। खालती आपण 3 इंच मार्जिन घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। खालती तुम्हाला कोणताही शेप पाहिजे असेल त्यानुसार इथे शेप द्यायचा आहे। व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची। पद्धतीने आपला एक भाग कटिंग करून रेडी होईल। मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे। सरळ बाजूने अस्तर ठेवून दाखवल्या पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची। पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे। मध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवलेला आहे। व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। इथे आपले 2 भाग सेपरेट होतील। कट मारून घ्यायचे, उलट करून दाब शिलाई मारायची। तर अगोदर आपण एकच पार्ट रेडी करून घेऊया। दाब शिलाई मारताना एकदम कॉर्नर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। नंतर वरून दाब शिलाई मारायची।
शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। त्याच पद्धतीने आपण दुसरा भागही रेडी करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपण 2 भाग रेडी केलेले आहेत। इथे जॉईंटवरती आपण एक बटन लावून घ्यायचं आहे। ती मी साडीचा काठ लावून डिझाईन तयार करणार आहे। त्यासाठी साडीच्या काठवरती अस्तर ठेवायचं आहे। तुम्हाला जेवढी रुंदीची पट्टी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही इथे रुंदी घ्यायची आहे। तर दाखवल्या पद्धतीने पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्यानंतर पट्टी पलटून घ्यायची आणि दाब शिलाई मारायची। पद्धतीने आपली पट्टी रेडी होईल। इस्त्री मारून पट्टी एकदम स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि मागच्या गल्यावरती ही पट्टी आपल्याला अटॅच करायची आहे। तर इथे आपण व्यवस्थित पट्टी अगोदर पिनअप करून घ्यायची, नंतर शिलाई मारून घ्यायची। सेंटरपासून अशा पद्धतीने फोल्ड करून अर्धा इंचाची मार्जिन ठेवून टक्स मारून घ्यायचा। त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचाही टक्स मारायचा। या पद्धतीने आपली ब्लाऊज बोटनेक डिझाईन रेडी होईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।